वेलकम टू अनअकैडमी महाराष्ट्र 9th एंड 10th एंड दिस इज एन इंपॉर्टेंट वीडियो। बहुत ही जरूरी वीडियो है ये। हर उस बच्चे के लिए है जिसने अभी अपनी बोर्ड्स की एग्जाम दी है, जिसे 11th का एडमिशन लेना है। तो आप अगर चाहते हो आपका 11th का एडमिशन स्मूथली और अच्छे तरीके से हो बिना बिना किसी रुकावट के, तो ये वीडियो जरूर देखना। इसमें हम देखने वाले कुछ इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट्स जरूरी है महाराष्ट्र 11th एडमिशन के लिए। सबसे इंपॉर्टेंट कास्ट सर्टिफिकेट, कास्ट वैलिडिटी, इसका हम प्रोसेस देखेंगे सर। ये इसको अप्लाई कैसे करते हैं, कहाँ करते हैं, कौन सी डॉक्यूमेंट चाहिए, हम इसको अप्लाई करने के बाद कितने दिन बाद आएगा, ठीक है, इसको हम चेक कैसे कर सकते हैं कि हमारा एप्लीकेशन कहाँ तक पहुंचा है, सब कुछ बताऊंगा। ठीक है, सब कुछ है, पूरा वीडियो देखना है, अपने दोस्तों के साथ, अपने फैमिली मेंबर्स के साथ आपको शेयर करना है जितना हो सके। किसी के एडमिशन में रुकावट नहीं आनी चाहिए। ठीक है, अभी ऐसा मत सोचो बोर्ड का रिजल्ट आने में टाइम है, एडमिशंस के लिए टाइम है। नहीं बेटा, ये डॉक्यूमेंट्स को आपको प्रोक्योर करने के लिए, इसको आपको मिलने के लिए वक्त लगता है। गवर्नमेंट प्रोसीजर है, टाइम लगता है। अभी मार्च खत्म हुआ है, तो आप अभी अप्लाई करना शुरू करोगे तो आपको आपके एडमिशंस तक इजीली मिल जाएंगे। और राइट एंड ऑफ द डे, आखिरी दिन तक आप अगर वेट करोगे और बहुत लेट हो जाएगा, समझ लो कोई डॉक्यूमेंट आपने कर भी लिया, आपको सर्टिफिकेट मिल गया, उसमें कोई स्पेलिंग मिस्टेक रहा और उसकी वजह से आपको रिजर्वेशन नहीं मिला, उसकी वजह से आपको एडमिशन नहीं मिला, तो क्या करें। तो ये गलती नहीं होने के लिए ये वीडियो है। पूरा देखना है वीडियो, पूरा का पूरा वीडियो देखना है हमें। मैं इसमें सब कुछ बताऊंगा, सब कुछ। ठीक है, मेजर है हमारा कास्ट सर्टिफिकेट, कास्ट वैलिडिटी। बहुत टाइम कंज्यूमिंग है, बहुत वक्त लगता है। ठीक है, कास्ट सर्टिफिकेट, जाति प्रमाण पत्र किसको किसको चाहिए सर? SC ST OBC VJNT NTB NTC NTD और SBC, ये सारे कैटेगरीज के लिए हमें ये सर्टिफिकेट चाहिए। ठीक है, एप्लीकेशन फॉर्म आप कहां कर सकते हो सर? तहसील, सेतु या ऑनलाइन कहीं इंटरनेट कैफे में जाकर कर सकते हो या खुद कर सकते हो। मैं आपको सारा प्रोसेस बताऊंगा, डोंट वरी। ठीक है, तहसील में तो कर ही सकते हो। ठीक है, डॉक्यूमेंट बर्थ सर्टिफिकेट या आपकी 10th की मार्कशीट। 10th की मार्कशीट आपका बर्थ सर्टिफिकेट होगा। 10th की मार्कशीट पे आपका डेट ऑफ बर्थ होता है। ठीक है, वो एक इंपॉर्टेंट है। दूसरा आधार कार्ड, आधार तो सबको पता है। ठीक है, आइडेंटिफिकेशन है हमारा इंडिया का सबसे ज्यादा यूज किए वाला। ठीक है, और जरूरी कास्ट सर्टिफिकेट के लिए ये डॉक्यूमेंट बहुत जरूरी है। ये डॉक्यूमेंट बहुत जरूरी है, आपके माता पिता का कास्ट सर्टिफिकेट। ये हो तो और भी इजीली फास्ट आता है। ठीक है, और एक ध्यान रखना, और एक ध्यान, बहुत सारे बच्चे गलती कर देते हैं और लाइफ में आगे जाकर फिर पछताते हैं। आपका जो टीसी होगा, लिविंग सर्टिफिकेट होगा, स्कूल से जो टीसी लोगे, उसमें कुछ ब्रैकेट्स है वो भरे हुए हैं या देख लेना। कभी कभी स्कूल वाले वो उसको ब्लैंक छोड़ देते हैं, तो ये भरे हुए देख लेना। पहला ब्रैकेट नेशनैलिटी, नेशनैलिटी आप भारतीय हो, इंडियन हो, वो ब्रैकेट भरा हुआ चाहिए। दूसरा ब्रैकेट आपका धर्म, रिलीजन। तीसरा ब्रैकेट आपका कास्ट, ये जरूरी है। ये ब्रैकेट्स अच्छे से भरे हुए हैं, उसमें कोई गलती नहीं है, ये देखना आपका काम है। आपके टीसी में आपके नाम में कोई स्पेलिंग मिस्टेक नहीं है, ये देखना आपका काम है। आपका डेट ऑफ बर्थ आपके टीसी में, तो आपको उसकी टीसी पूरी चेक करनी है। अगर कुछ होगा तो उसको तुरंत वही चेक कर, ठीक करके लेना है। ठीक है, आगे जाकर उसमें बहुत दिक्कतें आती है बेटा। ठीक है, तो आपको ये ध्यान रखना है। राशन कार्ड तो सबके पास है, वो एक प्रूफ होता है, और पासपोर्ट साइज फोटो वगैरह। ठीक है, तो ज्यादा डॉक्यूमेंट सबसे इंपॉर्टेंट है आपके रिलेटिव का, मतलब आपके माँ बाप का अगर कास्ट सर्टिफिकेट हो तो वो इजीली मिल जाता है। और आपके टीसी में अगर आपका कास्ट दिखाया हुआ है, बताया हुआ है, जैसे मेरा कास्ट बताया हुआ है मेरे टीसी में, मैं इंडियन हूं, मेरा रिलीजन हिंदू है, मेरा कास्ट ये है, बताया हुआ है। ठीक है, तो याद रखना है। कहां कहां अप्लाई कर सकते हैं सर? तहसील, कलेक्टर ऑफिस, सेतु। ठीक है, या ऑनलाइन अप्ले सरकार। ठीक है, ज्यादा फीस नहीं है, 20 से 50 रुपए फीस होती है। एप्लीकेशन फॉर्म भरना है, उसको करेक्ट फिल करना है, गलतियां नहीं करनी है, स्पेलिंग मिस्टेक नहीं करनी है। ठीक है, सारे डॉक्यूमेंट्स अटैच करने हैं, सबमिट करना है, फीस भरनी है। जो जो डॉक्यूमेंट्स बताए जाते हैं, जो जो मैंने बताया है, ये डॉक्यूमेंट सारे देख लो। ठीक है, ये सारे रखो। ठीक है, और आपको अटैच करना है। ठीक है, और आपको एक रिसिप्ट नंबर मिलेगा, ऑनलाइन भरो, एप्लीकेशन नंबर मिलेगा, उससे आप आपके एप्लीकेशन का स्टेटस देख सकते हो। सर कहां देखे, सर कहां देखे? सर यहां देखोगे, गूगल पे आना है, कास्ट सर्टिफिकेट महाराष्ट्र डालना है, सबसे पहले आएगा महा ई सेवा अप्ले सरकार कास्ट सर्टिफिकेट एप्लीकेंट, इस पे क्लिक करना है। यहां पे आओगे, पहले तो इसको क्लोज कर देते हैं हम, ये क्या है, हाँ ठीक है, ये आएगा, ये आपका पेज होगा।
यहां से आप न्यू यूजर रजिस्ट्रेशन से आप अगर नए यूजर हो और नए ही रहोगे, 10th के बच्चे हमारे सारे नए रहेंगे, ठीक है। टॉगलिंग बंद कर देता, ओके। यहां पे रजिस्टर करोगे और यहां से इस एक प्लेटफॉर्म से आप आपके बहुत सारे सर्टिफिकेट्स ले सकते हो, ठीक है। हम ये देखने वाले हैं, ओके। कौन से सर्टिफिकेट ले सकते हो सर? देखो, आप आपका कास्ट सर्टिफिकेट पे आते हैं, ये देखो कास्ट सर्टिफिकेट। ये कास्ट सर्टिफिकेट पे आप क्लिक करोगे, आपको यहाँ पे रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स बताई गई है। इसमें से कोई भी एक प्रूफ ऑफ आइडेंटिटी देना पड़ेगा, पैन कार्ड, पासपोर्ट। पैन कार्ड तो आपके पास नहीं रहेगा, फोटो आइडेंटिटी कार्ड, ठीक है, कोई भी प्रूफ ऑफ एड्रेस, आधार कार्ड वगैरह दे सकते हो। आधार कार्ड से आपका बहुत काम होगा। आपका स्कूल का टीसी, आपके मम्मी पापा का या फिर पापा का या फिर मम्मी का कास्ट सर्टिफिकेट, ठीक है। ये इतनी डॉक्यूमेंट एनी वन ही है, ठीक है। कितना है? एक ही देनी है। तो कास्ट सर्टिफिकेट रहा पापा का तो सबसे बेस्ट है, मम्मी का रहा बेस्ट है, ठीक है। ये दे दो, पापा का कास्ट सर्टिफिकेट बेस्ट है, सबसे बेस्ट, ओके। कास्ट सर्टिफिकेट को देखो 45 डेज लगते हैं, अराउंड 45 डेज लगते हैं, 40 एक महीने से 1.5 महीना लगता है। तो आपको अभी अप्लाई करना है। यहाँ पे जाकर आप एप्लीकेशन अप्लाई कर सकते हो। लॉगिन करने को बोला है, जैसे मैंने बताया, लॉगिन यहाँ से करोगे। यहाँ पे आपका यूजर नेम, यहाँ पे पासवर्ड डालोगे, यहाँ पे आपका कैप्चा, आपकी डिस्ट्रिक्ट और लॉगिन, ठीक है। जब अगर आपने ऑफलाइन भरा है, ऑनलाइन भरा है, ठीक है, ऑनलाइन भरा है तो आप उसको ट्रैक भी कर सकते हो। अगर इंटरनेट कैफे पे, सेतु पे जाकर आपको एक रिसिप्ट मिलेगी फॉर्म भरने के बाद, उस पर आपका एप्लीकेशन आईडी होगा, वो आप आपका एप्लीकेशन आईडी डाल सकते हो। कौन सा डिपार्टमेंट है हमारा? रेवेन्यू डिपार्टमेंट है कास्ट सर्टिफिकेट के लिए। कौन सा? यहाँ पे जाएंगे हम, रेवेन्यू सर्विसेज, फिर यहाँ पे आएगा हमारा कास्ट सर्टिफिकेट। यहाँ पे डालोगे आपका एप्लीकेशन आईडी और गो कर दोगे। आपको फिर बताया जाएगा, उस पर दिखाया जाएगा आपका कास्ट सर्टिफिकेट कब आएगा, किस प्रोसेस तक पहुंचा है, क्योंकि मल्टीपल प्रोसेस से जाता है वो, ठीक है, गवर्नमेंट से। और जब आपका वो आपका जनरेट हो जाएगा तो आपको यहां मिल जाएगा, ठीक है। जनरेट हो गया है, ठीक है। चलो, सो देखो, कास्ट सर्टिफिकेट बहुत जरूरी है। शुरुआत यहां से करनी है, कास्ट सर्टिफिकेट से करनी है शुरुआत हमें। कास्ट सर्टिफिकेट पहला सर्टिफिकेट होगा, क्योंकि ये जो दूसरा सर्टिफिकेट है ये कास्ट सर्टिफिकेट के ऊपर मिलेगा। आपको कास्ट सर्टिफिकेट चाहिए होगा ये सर्टिफिकेट को अप्लाई करने के लिए। इस सर्टिफिकेट का नाम क्या है? कास्ट वैलिडिटी सर्टिफिकेट, जात पड़तालनी प्रमाण पत्र, ठीक है। तो ये कौन करता है? तहसीलदार, रेवेन्यू डिपार्टमेंट करता है। ये बताता है आप उस कास्ट को बिलोंग करते हो, ठीक है। और ठीक है, ये डिफरेंस है, ये आपको ध्यान रखने होगा। कौन कौन कहां अप्लाई कर सकते हो? कास्ट डिस्ट्रिक्ट कास्ट सिक्योरिटी ऑफिस एट स्कर्टनी ऑफिस एट कलेक्टर ऑफिस. कहां पे? कलेक्टर ऑफिस में अप्लाय करोगे. कुठं अप्लाय करायचं? कलेक्टर ऑफिसला अप्लाय करायचं. दुसरं कुठं? महाऑनलाईन.gov कास्ट व्हेरिफिकेशन, इथं आपण तुम्ही अप्लाय करू शकतात. सेतू तिथं पण देऊ शकतात. महा ई सेतू असतो आपला तिथं. ठीक आहे. काय पाहिजे आपल्याला? आपलं ओरिजिनल सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल पाहिजे. ठीक आहे. स्कूलचा रेकॉर्ड म्हणजे टीसी. ठीक आहे. पुन्हा काय 7-12 वगैरे काय असेल तर आधार. ठीक आहे. आणि ॲफिडेव्हिट, ॲफिडेव्हिट असतं, एक कोर्टचं स्टॅम्प असतं. ठीक आहे. आणि ॲफिडेव्हिट असतं 5 रुपयाचा स्टॅम्पवर ते असतं. ठीक आहे. एक बॉन्डवर तिथं ते ॲफिडेव्हिट असतं. म्हणजे काय? शपथपत्र. शपथपत्र ते तुम्हाला कोणी पण टाईप करून देईल, काही अडचण नाही. ठीक आहे. तर अप्लाय करायचं पहिले कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. सगळे आपण हे सगळे डॉक्युमेंट जमा करायच्या. एक ॲफिडेव्हिट करायचं, त्याला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून घ्यायची. ठीक आहे. तुम्ही कोर्टात गेलं, तुम्हाला तिथं असतात ना नोटरी करायला, ते करून देतील, काही अडचण नाहीये. ठीक आहे. काही नसेल तर आपल्याला तहसील आहे, तिथून आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन भेटते. ठीक आहे. काही मागं पुढं कमी लागलं तर आपले जे खूप मोठे इंटरनेट कॅफेज असतात, जे महाई सेवा केंद्र असतात, मल्टी सर्व्हिसेस केंद्र असतात, जिथं जाऊन तुम्ही ना विचारू शकतात. ठीक है. एंड कमेटी वेरिफिकेशन करने के बाद आपको ये सर्टिफिकेट जनरेट करेगी. टाइम लगता है 1 से 6 महीने, बहुत टाइम लगता है, बहुत टाइम लगता है ये 2 सर्टिफिकेट्स को. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त टाइम लागणार हे 2 सर्टिफिकेट आहे. पहिले अप्लाय करायचे, पहिले अप्लाय करायचे. ठीक आहे. नंतर आहे नॉन क्रिमिलियर. आता हे काय? नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. ठीक आहे. हे आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. ठीक आहे. NCL. ठीक आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. ठीक आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल आणि NCL नसेल आणि व्हॅलिडिटी असेल, पण तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल, तर तुम्हाला काय? तुम्हाला ओपन मध्ये ग्राह्य धरल्या जाईल. कोणाला? OBC, VJNT, SBC, NTB, NTC, NTD
म्हणजे आपले जे ओबीसी आणि NTC NTB वाले कॅटेगरीचे लोक आहेत त्यांना हे करायचं आहे. ठीक आहे, करंट लिमिट किती असते? 8 लाख रुपयाच्या कमी तुमची इन्कम असायला पाहिजे. तुमचं काय इन्कम किती असायला पाहिजे? 8 लाख रुपयाच्या कमी. ठीक आहे, तर हे तुम्ही अप्लाय करू शकतात. ठीक आहे, कोण इश्यू करतं? तहसील इश्यू करतं. ठीक आहे, व्हॅलिडिटी किती असते? 1 वर्षाची असते. ठीक आहे, ऍप्लिकेशन फॉर्म तहसील सेतू ऑनलाईन आपल्याला भेटतो. आणि कास्ट सर्टिफिकेट लागतं याच्यासाठी जा. ठीक आहे, इन्कम सर्टिफिकेट लागतं. इन्कम म्हणजे काय? उत्पन्नाचं प्रमाणपत्र. हे कुठलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र? तुम्ही IT भरत असेल, सॅलरी असेल, ठीक आहे, वडिलांची सॅलरी येत असेल, किंवा तहसीलचं सर्टिफिकेट तहसील मधून पण भेटतं. ठीक आहे, उत्पन्नाचा दाखला म्हणतात त्याला. आधार कार्ड, राशन कार्ड, ऍफिडेव्हिट. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला लागेल. ओके, पासपोर्ट फोटो तर लागतील. खूप सुंदर सुंदर छान छान गोड गोड पासपोर्ट फोटो काढून घ्या, आताच काढून घ्या. आणि हे कशासाठी बोलतोय मी माहितीये का? कारण की ऍडमिशन घ्यायपर्यंत आपल्याकडे डॉक्युमेंट्स पुरेपूर असल्या पाहिजेत. कारण की ऍडमिशनचा विंडो असतो, तो विंडो पर्यंत आपल्याकडे डॉक्युमेंट नसल्या तर आपल्याला मोस्ट ऑफ ऍडमिशन घ्यायचे असतील तर आता हे ऑनलाईन प्रोसेस थ्रू घ्यायचे आहेत. कॉलेजेसनी ऑनलाईन प्रोसेस थ्रू दिलंय आणि आपण खूप मोठ्या कॉलेजेसला अप्लाय करू शकतो आणि आपण खूप मोठ्या कॉलेजमध्ये आपल्या कॅप राऊंड थ्रू भरू शकतो. ठीक आहे, आणि भलेही ऍडमिशन प्लस हे तुम्हाला पुढे लाईफ मध्ये पण लागणार बेटा, सगळीकडे लागणार आहे. ठीक आहे, हे एकदा काढलं की सगळीकडे लागणार आहे. ठीक आहे, तर आपण काय करायचं? आपल्याला इथं काय, इथं तहसील सेतू आपले सरकार. ठीक आहे, आपले सरकारमध्ये सोशल वेलफेअर डिपार्टमेंट इथं तुम्हाला भेटेल. ठीक आहे, ऑनलाईन पण भरू शकतात. मी तुम्हाला दाखवतो ऑनलाईन कसं करायचं, कुठं जायचं. हीच आपली आहे, हीच आपली वेबसाईट आहे. सेम वेबसाईटवर, ह्या वेबसाईटवरच भेटणार आपल्याला. काय आहे? सोशल वेलफेअर डिपार्टमेंट. तर आता बघायचं आपण इथं सोशल वेलफेअर डिपार्टमेंट वरी आहे. ठीक आहे, खूप खाली आलो आपण, थांबा. हे बघा, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. सेम काय लागतं? पॅन कार्ड, आधार कार्ड पैकी एक. पुन्हा इथं आधार कार्ड. ठीक आहे, राशन कार्ड. राशन कार्ड, आधार कार्ड राहू द्यायचं. ओके, आणि ह्याच्यातलं एक डॉक्युमेंट. ठीक आहे, कास्ट ऑफ रिलेटिव्ह. ठीक आहे, ठीक आहे, कास्ट ऑफ फादर हे पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आणि मॅन्डेटरी डॉक्युमेंट काय? इन्कम प्रूफ. इन्कम प्रूफ खूप गरजेचं आहे. ऍफिडेव्हिट शपथपत्र जातीचं, आणि प्रूफ ऑफ कास्ट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट, ऍफिडेव्हिट आणि इन्कम प्रूफ. कास्ट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटला 2 डॉक्युमेंट खूप महत्वाचे. कोणतं? कास्ट सर्टिफिकेट आणि इन्कम प्रूफ. हे लक्षात घ्यायचं. 21 दिवस लागतात. ठीक आहे, कमी लागतात पण तरी पण कमी नाही आहेत. ठीक आहे, आपल्याला सगळे 3 झाले, आपले 3 महत्वाचे डॉक्युमेंट झाले. 3 महत्वाचे डॉक्युमेंट झाले. तुम्हाला जर एखाद्या स्पेसिफिक डॉक्युमेंटचा त्रास होत असेल, सर की आम्हाला आमचं कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन करून द्या, आम्हाला सर आमचं नॉन क्रिमिलियर ऑनलाईन करून द्या, सर आम्हाला ही प्रॉब्लेम येते, तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करायची आम्हाला की आमची सर ही प्रॉब्लेम आहे, तुमच्या प्रॉब्लेमसाठी आम्ही व्हिडिओज लगेच घेऊन येऊ. ठीक आहे, आम्ही तुमच्यासाठीच आहेत. ही जी परिस्थिती आहे, ही जी प्रॉब्लेम्स आहेत आता ऍडमिशनसाठी, ती नाही व्हायला पाहिजे. आमचे सगळे जेवढे विद्यार्थी आहेत आमच्या चॅनलचे आणि बाकी पण चॅनलचे पूर्ण महाराष्ट्रातले, ह्यांना ही अडचण नाही यायला पाहिजे, याच्यासाठी व्हिडिओ. नेक्स्ट आहे EWS. EWS म्हणजे काय? इकॉनॉमिकली वीकर, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक. ठीक आहे, जे आहेत हे कोणासाठी? ओपन आणि जनरल कॅटेगरीसाठी. किती इन्कम कमी पाहिजे? 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, 8 लाखापेक्षा. बिलॉंग्स टू जनरल कॅटेगरी, ओपन कॅटेगरी त्यांनाच आहे. अॅन्युअल किती इन्कम? 8 लाखाच्या. घरचं किती? 5 एकर पेक्षा कमी जमीन पाहिजे. ठीक आहे, तुम्ही ओपनलाच आहे. ठीक आहे, घर 1000 स्क्वेअर फीट पेक्षा मोठं नाही पाहिजे. ठीक आहे, EWS तुम्ही काढू शकता, तहसील मधून काढू शकता. इन्कम प्रूफ लागतो तुम्हाला. ठीक आहे, इन्कम प्रूफ तुम्हाला तहसील मधून भेटून जाईल. आधार कार्ड लागतं, आणि काही जमीन वगैरे असेल तर त्याचा 7/12 वगैरे. ठीक आहे, कुठं करू शकता? तहसील सेतू. ठीक आहे, सेतू सेवा केंद्र आहेत ना, महा ई सेवा केंद्र, किंवा आपले सरकार. आपले सरकारमध्ये पण EWS सर्टिफिकेट काढता येतं. कुठं? हा बघा, आपले सरकारमध्ये आपल्याला इथं काढता येतं. सेम 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 तिथंच आहे. सगळे सर्टिफिकेट आपले त्याच ह्याच्यात आहेत. बघा, इन्कम सर्टिफिकेट तुम्ही इथं काढू शकतात. ठीक आहे, पुन्हा कोणतं होतं आपलं? कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. ठीक आहे, हे तुम्ही इथंच काढू शकतात. ओके ओके, ऑनलाईन आपल्या सरकारवर तुम्हाला हे भेटून जाईल.
ओके, हे जास्त तुम्हाला अवघड जाणार नाही ईडब्ल्यूएसचं पण. हे सगळ्यांनी ज्यांनी ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांनी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट थ्रू ईडब्ल्यूएसचा जो कोटा असतो त्याच्यात तुम्हाला रिझर्वेशन भेटू शकतं. त्याच्यात तुमचं रिझर्वेशन मध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता. ओके, सगळ्यांना मी हे दोन्ही तिन्ही लँग्वेजेस मध्ये सांगतो. हिंदी मध्ये पण मैं बता रहा हूँ, बघा मराठी हिंदी मिक्स, हिंदी में भी बता रहा हूँ, मराठी में भी बता रहा हूँ, ठीक है, क्योंकि ये जरूरी है. महाराष्ट्र में बहुत सारे बच्चे हैं जिनको ये आइडिया नहीं है, बहुत सारे पेरेंट्स है जिनको आइडिया नहीं है सर कहाँ जाए क्या करे. ठीक है, तो ठीक है, अब आता है डोमिसाइल नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी म्हणजे काय, मी भारतीय आहे का नाही, मी महाराष्ट्राचा नागरिक आहे का नाही. ठीक आहे, महाराष्ट्रातल्या जर मला सीईटीच्या कोट्यामध्ये ज्या जागा आहेत त्या घ्यायच्या असतील, तिथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर मी महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. तर डोमिसाइल म्हणजे काय, मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे. नॅशनॅलिटी काय म्हणजे मी भारतीय आहे. ठीक आहे, नॅशनॅलिटीचं तर कोणतं कॉलेज एवढं विचारत नाही, पण काढून घ्या. डोमिसाइल काढलं ना त्याच्यात नॅशनॅलिटी मिक्स येऊन जातं, तुम्हाला वेगळं नॅशनॅलिटी काढायची गरज नाही. डोमिसाइल कम नॅशनॅलिटी, डोमिसाइल असं डॅश प्लस नॅशनॅलिटी हे राहतं. ठीक आहे, तर दोन्ही तुम्हाला भेटून जाईल. तर डोमिसाइल महाराष्ट्रात बॉर्न आहेत का नाही तुम्हाला, आणि ठीक आहे ह्याच्यासाठी आहे डोमिसाइल सर्टिफिकेट ऍप्लिकेशन फॉर्म तहसीलला भेटतो तुम्हाला. आधार कार्ड लागतं, राशन कार्ड महाराष्ट्राचे ॲड्रेशन, आणि एमएच बोर्ड स्टेट महाराष्ट्र शाळेचं टीसी. झालं, एवढंच आहे. सेतूवर पण होतं आणि हे आपले सरकारवर पण होतं. आपले सरकारवर कुठं, मी आता दाखवलं. तर आपले सरकारवर आपल्याला भरपूर फॉर्म्स आपल्याला भरता येतात. तर तुम्ही हे ऑनलाईन जाऊन भरू शकता, तुम्ही कोणत्या नेट कॅफेमध्ये जाऊन भरू शकता. खूप लवकर प्रोसेस होईल, ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन प्रोसेस खूप लवकर होईल. ठीक आहे, नाहीतर तहसील तर आहेच. तुम्हाला एक केंद्र जिथून तुम्हाला सगळ्या डॉक्युमेंट भेटतील ते तहसील आहे. आणि इथं दुसरं आहे ऑनलाईन मधलं आपले सरकार. तुम्हाला नॅशनॅलिटी भेटेल इथं, एज, नॅशनॅलिटी, डोमिसाइल. ठीक आहे, इन्कम पुरावा भेटेल, इन्कम सर्टिफिकेट. इथं तुम्हाला अजून कोणतं भेटणार आहे, कास्ट सर्टिफिकेट भेटणार आहे, नॉन क्रिमिनल भेटणार आहे. आणि फक्त कास्ट व्हॅलिडिटीसाठी दुसरं आहे. कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला CCVIS भारती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड टेक्निकल इन्स्टिट्यूटचं कास्ट व्हेरिफिकेशन इन्फॉर्मेशन सिस्टम आहे, CCVIS. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता. इथं जाऊन तुम्हाला अप्लाय करावं लागेल. इथं न्यू युजर रजिस्टर हिअर, इथं सिलेक्ट करायचं मिस्टर, नाव पूर्ण. ठीक आहे, कोणता आहे जेंडर, मोबाईल नंबर, युजर नेम ठेवायचा तुम्हाला जो वाटेल, आणि पासवर्ड. ठीक आहे, नाही वाटलं तर तुम्ही ऑनलाईन कोणत्याही जे आहेत आपले तिथं जाऊन तुम्ही तिथं जाऊन कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता. ओके, काही अडचण नाही, सगळं ऑनलाईन झालंय. लवकर प्रोसेस करण्यासाठी गव्हर्नमेंटने सगळं ऑनलाईन केलंय. नाहीतर आपलं ऑफलाईन तहसील आहेच, वेल ट्रस्टेड. ठीक आहे, पण आधी करा सुरू. ठीक आहे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जर तुमच्या TC मध्ये असेल तर काही अडचण नाहीये. ठीक आहे, तुम्ही बाहेर देशातून येत असताल तर हे तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, नाहीतर असं अडचण नाहीये. तुम्ही डोमिसाइल काढलं महाराष्ट्राचं, हे डोमिसाइल सर्टिफिकेट काढलं, जे महाराष्ट्राचं रहिवासी आहे, महाराष्ट्र भारतात आहे म्हणून ते ऑटोमॅटिकली नॅशनॅलिटी बनून जातं. ठीक आहे, महाराष्ट्र भारताच्या बाहेर नाहीये म्हणून आपल्याला वेगळी नॅशनॅलिटी काढायची गरज नाही. ठीक आहे, फक्त डोमिसाइल काढून घ्या. ओके, त्याच्यात नॅशनॅलिटी येऊन जाईल. ओके, ते पुढं पण काम आलेल तुम्हाला. ओके, आता काही चुकीचे आहेत, लास्ट चुका करतात लोक, लास्ट दिवसापर्यंत थांबतात. नाही थांबायचं, आत्ता सुरू करा, रिझल्ट यायच्या आधी, इमिजिएटली. ठीक आहे, एक्सपायरी चेक करा, तुमचं इन्कम पुरावा एक्सपायर तर नाही झाला, 1 वर्षासाठी असतो. NCL इन्कम नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एक्सपायर तर नाही झालं, सर काढलं होतं आम्ही, आमच्याकडे आहे. अरे एक्सपायर आहे का बघा, 1 वर्षाचीच वैधता असते त्याला. कशाला, EWS सर्टिफिकेट किंवा NCL ला, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटला, इन्कम पुराव्याला. तर ते काढून घ्या. ठीक आहे, ते डॉक्युमेंट्स आहेत जे दुसऱ्या डॉक्युमेंट्स सर्टिफिकेटसाठी लागणार आहेत. युजिंग कास्ट सर्टिफिकेट विदाउट व्हॅलिडिटी हे बिलकुल करायचं नाही. तुमची जर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल आणि कास्ट व्हॅलिडिटी वैधता नसेल तर तुम्हाला रिझर्व कॅटेगरीमध्ये तुम्हाला आरक्षण भेटणार नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट प्लस कास्ट व्हॅलिडिटी गरजेचं आहे. आणि OBC, VJNT, NTC, NTD यांना काय गरजेचं आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट सोबत अजून त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण लागणार आहे, एक्स्ट्रा डॉक्युमेंट आहे ती तुमच्यासाठी. ठीक आहे, SC ST साठी नाहीये पण बाकीच्यांसाठी आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेक खूपदा असं होतं, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी ह्या सगळ्या सर्टिफिकेटमध्ये कधी कधी खाडाखोड होती, चुकीचं नाव येतं, त्याला पुन्हा करेक्शन करायला वेळ जातो, त्याच्यात जर ऍडमिशन येऊन निघून गेले तर. म्हणून पहिलेच करा. ठीक आहे, अपलोड. आणि काय करायचं सांगतो, तुम्ही त्याची सगळ्याची जेवढे पण सर्टिफिकेट आहेत त्याच्यात 3-3, 4-4
5 फोटोकॉपी झेरॉक्स काढून ठेवायच्या, त्याच्यात अटेस्टेड करून साईन स्वतःची, ठीक आहे, सेल्फ अटेस्टेड कॉपीज काही विदाउट साईन तर झेरॉक्स काढून ठेवायच्या. आणि प्लस ओरिजिनल डॉक्युमेंटच्या तुम्ही काय करायचंय, त्याला स्कॅन करायचं, फोटो काढायचा चांगला क्लिअर, ठीक आहे, क्लिअर फोटो काढायचा आणि ब्लरी नाही घ्यायचा, छानपैकी क्लिअर फोटो काढून त्याला काय करायचं तुम्हाला सांगतो सगळ्यांना, त्याला काय करायचं, त्याला ना आपण लॉंग टर्मचा त्याला ना तुम्ही तुमच्या फोनमध्ये तर सेव्ह करू शकतात, प्लस तुम्ही त्याला डिजी लॉकर मध्ये सेव्ह करू शकतात, तुमच्या ड्राईव्ह मध्ये सेव्ह करा. डिजी लॉकर मध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट्स त्याचं भेटून जाईल, तुम्हाला डिजी लॉकर मध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स भेटून जातील, ठीक आहे, मार्कशीट वगैरे, राशन कार्ड, तुमचं कास्ट सर्टिफिकेट सगळं इथं तिथं, त्याचा फक्त ऍप्लिकेशन नंबर टाकला की तुम्हाला इथं भेटून जातील. आणि हे गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे, तर इथं तुमचे सेफ राहतात डॉक्युमेंट आणि हे लीगली मान्य आहेत. कुठं दाखवायचं राहिलं तर सॉफ्ट कॉपी दाखवायची राहिली तर तुम्ही हे दाखवू शकता, ठीक आहे. इथं हे फोनमध्ये ॲप राहणं चांगलं आहे. तुम्ही इथं भरपूर डॉक्युमेंट्स, ड्रायव्हिंग लायसन्स येते, सगळ्या इथून जे डॉक्युमेंट दाखवताल त्याला मान्यता आहे, ठीक आहे. डिजी लॉकर हे तुम्हाला सांगितलं छान एक ॲप आहे, याच्यात तुम्ही तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट सेफ राहताल ओरिजिनल फॉर्म मध्ये, ठीक आहे, आणि तुमच्या गुगल ड्राईव्ह मध्ये तर पीडीएफ करून ठेवायच्या सगळ्यांनी. ओके, बैचेस का एनरोलमेंट शुरू हो गया है, अनअकैडमी हैज स्टार्टेड विद द बेस्ट ऑफ द बेस्ट, आईआईटी जेईई के लिए, नीट के लिए और एमएसटीसीटी के लिए सारे बैचेस लाइव हो गए हैं. जल्दी से जल्दी अनअकैडमी ऐप पे जाकर आप इनको बाय कर सकते हो. प्राइस बहुत ही इससे बेटर प्राइस आपको और इससे बेटर टीचर्स आपको इस प्राइस पे कहीं नहीं मिलेंगे. बेस्ट ऑफ द बेस्ट यू कुड गेट, ठीक है. तो ये हमारी निम्बस एसआरजे बैच है. वी आर ब्रिंगिंग निम्बस नीट बैच यूजी टीम सुपर 6. फिर हमारे पास है निम्बस अल्फा बैच फॉर जेई 2028, धैर्य मैम पढ़ाएंगी. एंड हमारे पास है निम्बस टॉप रैंकर बैच जो सीप मैम पढ़ाएगी. दिस इज द बेस्ट फॉर नीट, बेस्ट फॉर आईआईटी जेई. अब आते हैं एमएसटीसीटी. एमएसटीसीटी के लिए हमारी ये टीम है प्रूव्ड एंड टेस्टेड. इनकी बैच हमने शुरू की है स्वराज बैच, जिसका प्राइस है 1999 SSK05. ये कोड यूज कर लेना एंड और भी डिस्काउंट मिलेगा. सो सी यू इन द क्लास. आपले सरकार तुम्ही जे वेबसाईट आहे तिथं जाऊन तुम्ही तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट आहेत अप्लाय केलेले आहेत, जे मोस्ट ऑफ डॉक्युमेंट आपले कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, ठीक आहे, ह्याचं तुम्ही स्टेटस बघू शकता. कुठपर्यंत ते डॉक्युमेंट आलंय, त्याचं कुठपर्यंत प्रोसेस आलंय, अप्रूव्ह झालंय, कोणत्या स्टेजला आहे, कधी जनरेट होणार, ह्याचं सगळं तुम्हाला तिथं त्या वेबसाईटवर कळेल, ठीक आहे, ठीक आहे. खूप सारे सर्टिफिकेट ऑनलाईन अप्लाय करू शकतात, टाइम वेस्ट करू नका, तिथून सुरू करू शकता, ठीक आहे. तर यस, तर आता तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने जायचं. पहिलं कोणतं, पहिलं काढायचंय एक्झामचं आल्या झाल्या. आता यांनी रिझल्ट नाही बाबा, रिझल्ट कॅन्सल, राईट आफ्टर रिझल्ट नाही. आपल्या इथं खूप रश राहतो, खूप गर्दा राहतो आणि वेळ लागतो गव्हर्नमेंट कामाला. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सोबत करायचं खूप मोठा प्रोसेस आहे, खूप वेळ लागतो, 1-1.5 महिन्याचा प्रोसेस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलियर किंवा तुम्ही जर ओपनचे असताल तर ओपनवाल्यांनी डायरेक्टली एक EWS सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं, सेतू किंवा तहसीलला. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं गरजेचं आहे. इफ नीडेड बिलकुल करून घ्यायचं, असू द्यायचं. एक्स्ट्रा डॉक्युमेंट वजन नाहीये. कुणी कोणत्या कॉलेजनी मागितलं तर मग काय करायचं राईट टाइमला, म्हणून असू द्या. सगळ्या डॉक्युमेंटचं स्कॅन करा, ठीक आहे, PDF ठेवा, ठीक आहे, त्याला नाव रिनेम करा, ह्याचं कास्ट सर्टिफिकेट आहे हे ते. सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, सगळे IT मोबाईल वापरण्यात खूप हुशार आहेत, तर मला ही अडचण नाही येणार आहे, ठीक आहे. आणि रजिस्ट्रेशन सांगतो. एक वेबसाईट आहे, खूप जे मोठे मोठे कॉलेजेस आहेत, खूप सारे कॉलेजेस महाराष्ट्रातले, त्यांचं रजिस्ट्रेशन ह्या वेबसाईट थ्रू होतं. ही माझ्याकडनं एक आहे, MahaFYJC ही वेबसाईट. इथं तुमचं ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार. खूप सारे कॉलेजेसचा ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला इथे येणार. आता नो न्यू अनाउन्समेंट आहेत, कारण की रिझल्ट आले नाहीत. रिझल्ट जसे येतील इथं तुम्हाला फॉर्म सुरू होईल, तो फॉर्म भरायचा, त्याच्यात जे जे डॉक्युमेंट सांगितले ते भरायचे आणि त्याच्यानंतर याच्या थ्रूच कॅप राऊंड सुरू होतात की तुमचा नंबर कुठं लागणार महाराष्ट्रात. तर तुम्हाला ऑप्शन्स भरता येतात, कॅप राऊंड 1 साठी ऑप्शन भरता येतात. कॅप राऊंड ह्याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ नंतर घेऊन येईल, ज्यावेळेस ही वेबसाईट ओपन होईल. आपण तुमच्यासोबत हे फॉर्म भरूया, आपण तुमच्यासोबत हे कॅप राऊंड बघूया. तर काही अडचण नाही, काही दिक्कत आली तर मला कमेंट करायचं आहे, ठीक आहे.
कमेंट करा आणि ऑल द बेस्ट आणि लवकरात लवकर तयारीला लागा. असं नाही व्हायला की पुन्हा नाही का पुन्हा वेळ निघून गेला, उशीर नाही व्हायला पाहिजे. आधीच सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर करून ठेवायचे. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि बाकीच्यांनी कमेंट करायचं तुम्हाला कोणत्या सर्टिफिकेटमध्ये प्रमाणपत्रात त्रास होता है. ठीक है, जो भी बच्चे हैं जिनको कोई भी दिक्कत आई है आप मुझे कमेंट कर सकते हो. कमेंट कर देना, आपके कमेंट्स हम देख रहे हैं और उसके ऊपर तुरंत ही हम सोल्यूशन, उसके ऊपर तुरंत ही हम एक वीडियो लाएंगे. ठीक है, सी यू, बाय, टेक केयर, जय हिंद, जय महाराष्ट्र.